युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. सुनित्राताई म्हणजे अजितदादांच्या पत्नी. त्यांना माहित असेल का अजितदादाचा घात झाला म्हणून? हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला राजकारणात काय चालू आहे, अजितदादाचा घात झाला की अपघात, ह्या सगळ्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळणार. सुनित्राताईला माहित असेल का घात कोणी केला, का घात झाला नाही ते माहित असेल का? काय वाटतं तुम्हाला? शरद पवारला माहित असेल का घात झाला म्हणून? कोणी केला हे माहित असेल का? म्हणून बोलून राहिले नाही का? त्यांच्या पक्षातल्या लोकांनी घात केला असेल का? बीजेपीने घात केला असेल का? VSR कंपनीच्या मालकाने घात केला असेल या अशोक खरातने घात केला असेल? काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला घात करणारा कोण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण कळणार. तुम्हाला घात करणारा कोण आहे त्याचा फोटो दिसणार, त्याचा व्हिडिओ, सगळ्याच गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओत दिसणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा. 28 जानेवारी 2026 ला अजितदादाचा घात झाला आणि तेव्हापासून अजितदादाचा घात झाला तेव्हापासून कोणाच्याही मंत्रसंत्राच्या चेहऱ्यावर खुशीचेच आशू दिसतात, खुशीच दिसतात आणि असं वाटतंय की यांना कुठल्याही गोष्टीचं दुःख झाले नाही. आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांना फक्त 1 ते 2 दिवस दुःख वाटलं. तिसऱ्या दिवशी लगेच सुनित्राताईंना शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची. काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये काय दाल में कुछ काला आहे का? अजितदादाचा घातून कोणाला तरी बरं वाटून आलं, बरं झालं, खुर्ची भेटली म्हणून बरं झालं का? सुनित्राताईला काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये शोकांतिकाचं शासन पसरलेलं आहे. शोक वाटत आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला. अजितदादाचा घातून सतत 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले. घात करणारा सापडून नाही राहिला. घात करणारा का सापडणार? कारण ते सरकार म्हणजेच लोक असणार तर बरोबर नाही काय? कारण आपल्याच घरातले लोक असं घात करणारे काय सापडणार? आपण धुणून राहिलो बाहेर ठिकाणी, घरातले लोक घात करणारे असेल तर अशा आपले अजितदादाचे काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. मला सांगा, अजितदादा प्रेस कॉन्फरन्स घेतात मराच्या अगोदर 10 ते 12 दिवसाच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेतात, तेव्हा म्हणतात की माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केलेले आहे ते बेबुनियाद आहे आणि मला फसवण्याचं कारस्थान असलेलं आहे. लोकांच्या नजरेमध्ये मला खाली पाडण्याचं कारस्थान रचलेलं आहे ह्या बीजेपीनं कार्यकर्त्यांनी. तर ते म्हणत आहे की माझ्यावर जेवढे यांनी आरोप लावला आहे, आक्षेप घेत आहे, हे सगळं बेबुनियाद आहे असे अजितदादा म्हणत होते. आणि अजितदादाने एकच सांगितलं की बीजेपीने जेवढा भ्रष्टाचार केलाय त्याच्या फाईला माझ्या जवळ आहे असे अजितदादा डायरेक्ट खुल्याम बोलून राहिले होते. त्या कारणामुळे असं तर नसून झालं की अजितदादा घात हा बीजेपीतल्या कार्यकर्त्यांनी किंवा बीजेपीतल्या काही मंत्री संत्रींनी केला असेल. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण अजितदादाचा घातून सतत 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले. सुनित्राताई बोलत नाही, शरद पवार बोलत नाही, कोणीच बोलत नाही. काहून का बोलत नाही असेल? शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार होते, त्यांचा पक्ष एकीकरण करणार होता, तर का बोलत नसेल हे? काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये दाल में कुछ काला आहे का? अजितदादाला मारण्यासाठी कोणीतरी कट रचला असेल, अजितदादाला मारून कोणातरी भलं झालं असेल, त्यांना पद भेटले असेल, मंत्री संधीचे पद भेटले असेल, खुर्च्या भेटल्या असेल, त्या खुर्चीसाठी किंवा मंत्री संधीच्या पदासाठी काहीतरी अजितदादा घात केला असेल का? काय वाटतं तुम्हाला? अजितदादाला मारून कोणाचं भलं झालं? तुम्हाला माहित आहे जेव्हा अजितदादा देवगिरीमधून निघत होते तिथले व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज सगळे डिलीट मारले, आले नाही त्या सीसीटीव्ही मध्ये. अजितदादा खरंच सीसीटीव्ही मध्ये आले नसेल का? अजितदादा देवगिरीमधून निघालेच नाही का? अजितदादा निघाले असेल तर मग सीसीटीव्ही फुटेज मध्ये का आले नाही का? डिलीट मारले? कोणी डिलीट मारले असेल? कोण असेल मारणारा डिलीट? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण अजितदादाचा घातून सतत 2 ते 3 महिने होऊन राहिले. त्याचे अजितदादा निघताना देवगिरीवरून निघताना तिथले सीसीटीव्ही फुटेज असेल ना, व्हिडिओ असेल, हे पण मालूम नाही. जनतेला हे दाखवलं नाही की अजितदादा देवगिरीमधून निघाले की नाही निघाले. त्याचे पण व्हिडिओ नाही, त्यांचे व्हिडिओ सगळे डिलीट मारले की कोण मारले का? पैसे देऊन मारले? कोण मारले डिलीट? आणि देवगिरीमध्ये निघाले असेल तर मुंबईच्या विमानतळावर आले असेल आणि मुंबईच्या विमानतळावर आल्यावर अजितदादाचे जे विमानतळावर जे सीसीटीव्ही फुटेज असतात त्याच्यामध्ये अजितदादा दिसले नाही का? मग दिसले तर ते व्हिडिओ कुठं आहे? सीसीटीव्ही फुटेज कुठं आहे? हे का दाखवून राहिले नाही जनतेला? का त्यांनी डिलीट मारले? का डिलीट मारले? तुम्हाला माहित आहे अजितदादाचा घात हा प्लेन क्रॅश झालेला आहे बारामतीच्या तालुक्यामध्ये. आता मलाही सांगा,
बारामतीच्या तालुक्यामध्ये अजितदादाचा घात हा प्लेन क्रॅश झालेला आहे. त्याच्यामध्ये 5 जणांचीच बॉडी सापडली, 6 व्यक्ती सापडली नाही. कारण विमानामध्ये 6 जण हे घोषित आहे. 6 व्यक्ती कुठं आहे? अजित पवार होय, अजून कोण होय? का प्लेन चालक होय, कोण होय? कॅप्टन होय, काय होय? अजून अद्याप मालूम नाही. 6व्याचा पता अजून झाला माहित नाही. मग अजून कोण असणार घात करणारा? काय वाटते तुम्हाला? घात करणारा हा पक्षातला असेल का? बीजेपीचा कार्यकर्ता असेल का? बीजेपीतला कोणी मंत्री संत्री असेल का? या व्हीएसआर कपूरचा मालक असेल, कोण असेल का? डॉन असेल का? अजितदादांना कोणाचं काही भयकवलं होतं का? अजितदादाचा मारण्याचा हेतू काय आहे, काय नाही, हे जनतेच्या मनातल्या ज्या प्रश्नाचं जे उत्तर आहे अजूनही हे गुपित आहे. अजितदादाला सतत 1.5 ते 2 महिने, 2 ते 3 महिने जवळ होऊन राहिले मराला, तरी घात करणारे सापडून राहिला नाही. घात करणारे अद्याप कोण असेल? मंत्रिमंडळाचे लोक असणार का? काय वाटते तुम्हाला? मंत्रिमंडळाचे लोक असेल का? कारण अजितदादा अर्थमंत्री होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. कारण सुमित्राताईला अर्थमंत्रीचं पद दिलं नाही. पद कोणाला मिळालं? का मिळालं? का वाटत आहे तुम्हाला? अर्थमंत्रीचं पद आपल्या अजितदादापाशी होतं, त्या कारणामुळे तर नसेल मारलं. काय वाटते? पुरा महाराष्ट्राचा पुरा व्यवहार म्हटलं अजितदादापाशी होता. काय वाटते तुम्हाला? नेमकं याच्यामध्ये गाल जणून कुठं राहिली? अजितदादाला मारण्याचा हेतू का होता? कोण मारला असेल? का त्यांच्या पक्षातल्या लोकांना मारला असेल, या त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही लोकांना मारला असेल, का बीजेपीतल्या काही लोकांना मारला असेल? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण अजित पवारचं जे कांड झालेला आहे, तो गेम झालेला आहे, तो असा तसा नसेल झाला. कारण रोहित पवार हा माणूस, हा व्यक्ती हा खुल्याम बोलून राहिला की अजितदादाचा घात झाला. घात कसा झाला, काय झाला हे अद्याप मालूम नाही. पण घात करणारा हा त्यांच्या पक्षातला आहे की अदर पक्षातला आहे, का विरोधी पक्षातला आहे, की मंत्री संत्रीने केला, का मोठ्या डॉनने केला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण कमेंट करणं हे गरजेचं आहे. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.